श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि श्रावण महिन्यामध्ये भरपूर सण समारंभ असतात आणि या सणांच्या वेळेस आपल्याला जेवायला काय करायचं असेल तर आपण व्हेजच बनवतो, कारण श्रावण महिन्यात आपण नॉनव्हेज अजिबातच खात नाही. आणि व्हेज मध्ये सगळ्यांची सगळ्यात आवडती डिश म्हणजे पनीर. आज आपण पनीरची भाजी करणार आहोत, तेही ढाबा स्टाईल. तुम्ही हॉटेल स्टाईल क्रीमी टेक्स्चरची भाजी नेहमीच खाल्ली असेल, पण या पद्धतीनं ढाबा स्टाईल पनीर करून बघा, तुम्हाला खूप आवडेल. अप्रतिम चविष्ट होते आणि अगदी सोपं आहे करायला. चला तर मग मस्त अशा रेसिपीला आपण सुरुवात करूया. नमस्कार, मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते. ही रेसिपी अतिशय चविष्ट आहे, तर संपूर्ण बघा आणि आवडली तर लाईक करायला विसरू नका, शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा, कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत. चला रेसिपी सुरू करूया मग. सर्वात आधी मी गॅसवरती एक छोटं पॅन ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये तेल टाकून घेते. तेल गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि थोडीशी लाल मिरची पावडर टाकायची आहे. ही बेडगी मिरची पावडर आहे, ती तेलात टाकायची आहे, थोडीशी परतायची आहे की नंतर याच्यामध्ये आपण पनीर टाकणार आहोत. मी पावशर पनीर घेतलेलं आहे, ते 2 भागांमध्ये कट करून घेतलेलं आहे. ते पनीर आपण या तेलामध्ये टाकूया आणि छान असं भाजून घेऊया. गॅस एकदम कमी ठेवलेला आहे. कमी गॅस ठेवून आपण हे पनीर आहे ना दोन्ही साईडने छान परतून घेऊया. आणि बघा, पनीरला किती सुंदर कलर आलेला आहे आणि भाजल्यामुळे ना याची चवही अगदी छान लागते. आता पनीरच्या भाजीसाठी आपण ग्रेव्ही तयार करूया. यासाठी 7 ते 8 काजू भाजून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेले आहेत. 1 चमचाभर मगजबीही घेतले आहेत, तेही भाजून घेतलेले आहेत. त्याचबरोबर एक मोठ्या साईजचा कांदा उभा कट करून तेलामध्ये छान भाजून घेतलाय, तोही मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकला आहे. आणि आलं, लसूण, कोथिंबीर, त्याचबरोबर खडा गरम मसालाही घ्यायचा आहे आपल्याला. 3 ते 4 काळी मिरी, 2 लवंगा, छोटासा दालचिनीचा तुकडा, 1 हिरवी विलायची असा खडा गरम मसाला घेतला. पाणी टाकून याचं असं वाटण तयार केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. अगदी बारीक असं वाटण आपल्याला तयार करायचं आहे. याचीच आपण ग्रेव्ही करणार आहोत. आता आपण हे पनीर जे आहे ना ते पलीकडच्या गॅसवरती ठेवूया आणि या गॅसवरती कढई ठेवूया आणि पनीरची भाजी करायला घेऊया. आणि तोपर्यंत आपण पनीर खालून भाजलं आहे का तेही बघूया. आणि तुम्ही बघू शकता पनीर दोन्ही साईडने छान भाजून झालेलं आहे. पनीरही भाजून झालेलं आहे, त्याचबरोबर आपण मसालाही तयार केलेला आहे. आता मी कढईमध्ये 4 चमचे तेल टाकते. तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपण चमचाभर जिरे टाकायचे आहेत, त्याचबरोबर तमालपत्रही टाकणार आहे मी. ही फोडणी छान तडतडली की आपण याच्यामध्ये मिक्सरमध्ये जो मसाला बारीक करून घेतला आहे तो टाकून घेऊया. यामध्ये आपण काजू, मगजबी वापरल्यामुळे ना पनीरची ग्रेव्ही अगदी छान दाटसर होते, मिळून येते. आता हा मसाला आपण चांगला परतून घेणार आहोत. गॅसची फ्लेम लो टू मीडियम करत हा मसाला अगदी छान परतून घ्यायचा. मसाला आपण जितका छान परतू ना तितकी भाजीची टेस्ट वाढते. आता आपण पनीर छान भाजून घेतलेलं आहे ना ते कट करून घेऊया. त्याचे चौकोनी तुकडे करून घ्यायचे आहेत आपल्याला. यासाठी मी पनीर एका ताटामध्ये घेते आहे. बघा, अगदी छान भाजून झालेलं आहे पनीर, पण ते इतकंही नाही भाजायचं की ते कडक व्हायला पाहिजे. अगदी कमी गॅसवरती मी हे छान भाजून घेतलं, त्यामुळे ते एकदम सॉफ्ट झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता याचे आपण चौकोनी तुकडे करून घेऊया. पनीर जास्त भाजायचं नाही, यामुळे काय होतं ते खूप कडक होतं. त्यामुळे ना आपण थोडाच वेळ पनीर भाजून घ्यायचं आहे आणि भाजीत टाकताना सुद्धा ते आधीच टाकायचं नाही. जेव्हा तुम्ही भाजी छान उकळून घेणार आहे आणि 5च मिनिटे राहिलेली आहेत गॅस बंद करायला, त्यावेळेस तुम्ही पनीर टाकायचं. पनीर टाकून फक्त 5च मिनिटे आपण भाजी उकळायची, जास्त वेळ उकळायची नाही. पनीरची कुठलीही डिश करताना हे लक्षात ठेवायचं की पनीर जास्त वेळ उकळून घ्यायचं नाही किंवा भाजून घ्यायचं नाही, नाहीतर ते कडक होतं. तुम्ही जर भाजी 20 ते 25 मिनिटे उकळून घेतली ना पनीर टाकल्यानंतर, तर ते पनीर अतिशय कडक होऊन जातं, सॉफ्ट राहत नाही. त्यामुळे आपण एकदम शेवटी पनीर टाकणार आहोत भाजीमध्ये. आता तुम्ही इथे बघू शकता मसाला चांगला परतत आलेला आहे, तरीही मी याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे. पाणी टाकून आपण हा मसाला शिजवून घेऊ, म्हणजे त्याचा कच्चेपणा पूर्णपणे जाईल. मिक्सरच्याच भांड्यामध्ये थोडा मसाला राहिला होता, त्यातच पाणी टाकलं, मिक्सरचं भांडं धुतलं आणि तेच पाणी मी याच्यामध्ये टाकलं. यामुळे मसाला वाया जात नाही. आता हे पाणी आटेपर्यंत आपल्याला हा मसाला शिजवून घ्यायचा आहे. आता आपण पनीर ज्या पॅनमध्ये भाजलं होतं ना त्याच्यामध्ये थोडंसं तेल राहिलेलं आहे, ते तेलही याच्यामध्ये टाकूया, म्हणजे तेही वाया जायला नको. आणि जेव्हा या मसाल्याला तेल सुटेल त्यावेळेस आपण तिखट मसाले याच्यामध्ये ऍड करूया. तुम्ही बघू शकता मसाल्याला तेल सुटतं आहे.
मसाला अगदी चांगला शिजत आलेला आहे. आता तिखट मसाले मी याच्यामध्ये टाकून घेते. या भाजीमध्ये कुठलाही बाहेरचा मसाला मी टाकणार नाहीये. घरगुती लाल तिखट मसाला टाकणार आहे. त्याचबरोबर चमचाभर मिरची पावडर टाकणार आहे, जी तिखट आहे ती. जिरे पावडर आपण 1 चमचाभर टाकूया आणि धणे पावडर 1.5 चमचा टाकणार आहे. आमचा घरगुती लाल तिखट मसालाच इतका छान झालेला आहे ना चवीला, की बाकी काहीही टाकायची गरजच नाहीये. चिमूटभर हळद सुद्धा टाकलेली आहे. आता हे तिखट मसाले आपण चांगले परतून घेणार आहोत. इथे तुमच्याकडे जर घरगुती मसाला नसेल तर तुम्ही बाजारातला कोणताही मसाला तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. मसाला थोडासा परतल्यानंतर मी याच्यामध्ये सुद्धा थोडंसं पाणी टाकणार आहे. पाणी टाकून हाही मसाला छान शिजवून घेऊया, म्हणजे ग्रेव्ही कच्ची राहत नाही. मसाल्यामध्ये पाणी टाकल्यानंतर आपण हा शिजवून घेणार आहोत. यासाठी मी याच्यावरती झाकण ठेवणार आहे. गॅसची फ्लेम एकदम मंद करायची आणि याच्यावरती झाकण ठेवायचं आणि 1 ते 2 मिनिटांसाठी हा मसाला शिजवून घ्यायचा. 2 मिनिटे झालेली आहेत. झाकण काढूया आणि तुम्ही बघू शकता मसाल्याला तेल सुटलेलं आहे. मसाला अगदी छान शिजलेला आहे आणि इतका सुंदर सुगंध येतो आहे ना, काय सांगू तुम्हाला. अगदी छान सुगंध येतो आहे मसाल्यांचा. ग्रेव्ही अगदी छान शिजलेली आहे. आता मी याच्यामध्ये पाणी टाकते. पाणी आपण गरम टाकणार आहोत. बाजूच्या गॅसवरती मी पाणी गरम करायला ठेवलं होतं. ते पाणी आपण याच्यामध्ये टाकूया. घट्टसरच भाजी करणार आहे, जास्त पातळ करणार नाहीये मी. 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये. आता हा रस्सा आपण 5 ते 6 मिनिटे उकळून घेऊया, म्हणजे तो छान शिजेल आणि त्यानंतर आपण पनीर टाकायचं आहे याच्यामध्ये. पनीर टाकल्यानंतर सुद्धा 4 ते 5च मिनिटे भाजी उकळायची, की पनीरची भाजी तयार होऊन जाईल. आता मी याच्यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे आणि 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या चिरून टाकलेल्या आहेत. त्या लसणाच्या पाकळ्या शिजल्या ना, की त्या खूप छान लागतात भाजीमध्ये. चवीनुसार मीठ सुद्धा टाकलेलं आहे. आता आपण ही भाजी उकळू देऊया आणि 5 ते 6 मिनिटांनंतर याच्यामध्ये पनीर टाकूया. 6 मिनिटे झालेली आहेत. भाजी उकळलेली आहे चांगली. आता मी पनीर याच्यामध्ये टाकून घेते. आता आपण थोडाच वेळ भाजी उकळायची आहे. आणि बघा अगदी छान दाटसर असा रस्सा झालेला आहे, जसा मला पाहिजे तसा. भाजी मी जास्त घट्टही नाही केली, एकदम घट्ट ग्रेव्हीही नाही केलेली आणि खूप पातळ रस्साही नाही केलेला. अगदी मस्त गावरान पद्धतीनं आपण पनीरची भाजी केलेली आहे आणि इतकी चविष्ट होते ना ही, खरं सांगते तुम्हाला. तुम्ही या पद्धतीनं करून बघा, खूप छान होते भाजी. भाजी आता तयार झालेली आहे. 5 मिनिटे ही भाजी मी शिजवून घेतली पनीर टाकल्यावर आणि तुम्ही बघू शकता पनीरही अगदी सॉफ्ट राहिलेलं आहे आणि रस्साही अगदी मस्त कलरही आलेला आहे आणि खूप चविष्टही होतो. आता आपण सर्व्ह करूया. या पनीरच्या भाजीबरोबर खायला मी रोटी बनवलेली आहे. त्याचबरोबर जीरा राईस सुद्धा केलेला आहे. जीरा राईस आणि रोटी बरोबर ही पनीरची भाजी अतिशय उत्कृष्ट लागते. तुम्ही करून बघा आणि खाऊन बघा. तुम्हाला नक्कीच आवडेल. तर कशी वाटली ही रेसिपी तुम्हाला? हे मला नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला बिलकुलच विसरू नका. शेअरही करा. जास्तीत जास्त मित्रमंडळींना शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा पनीरच्या भाजीची अगदी भन्नाट रेसिपी मिळेल. अगदी मस्त गावरान चवीची पनीरची भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि हो, हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. आणि हो, बाजूची बेल आयकॉनही प्रेस करा. यामुळे तुम्हाला आपल्या चॅनलवरील नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन हे लगेचच मिळणार आहे. म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल ना आपल्या चॅनलवरती, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल. म्हणून तुम्ही नोटिफिकेशन बेल आयकॉन जरूर दाबा आणि या रेसिपीला लाईक करायला विसरू नका, शेअरही करा. चॅनलला सबस्क्राईब करायला तर बिलकुलच विसरू नका. कारण अशाच ईझी आणि टेस्टी रेसिपीज आपण बघणार आहोत. धन्यवाद.